अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता, ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याच्या महिन्याला पैसे डीबीटीद्वारे येत नाही, त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं, मुलाबाळांकरता करावं, स्वतः करता करावं, असं बघणारा मोठा वर्ग सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे. आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला. तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात, शेतकरी म्हणून काम करतात, त्यांच्या करता देखील बरेच दिवस माझ्या मनात होतं की कुठेतरी यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवर जेवढं आपल्याला झेपेल, कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो, बाबांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आपला प्रपंच करत असताना, आपल्या घराचं कारभारी पण करत असताना, तालुक्याचं, गावचं, जिल्ह्याचं, राज्याचं नेतृत्व करत असताना, आणि त्याच्यातून ही 65,000 कोटीचा भार हा राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये उचललाय. मी स्वतः आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलोय. तिथं पण आम्ही सगळे येताना काही ना काही विचार केला की रिसोर्सेस कसे वाढतील. रिसोर्सेस पण वाढले पाहिजे. पगाराचा खर्च आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पेन्शनचा खर्च आहे, तो तर करावाच लागतो, त्यांचा हक्क आहे, उपकार करत नाही आपण. आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे, आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलो.